तर अलार्मने उठणं हा एक तांत्रिक भाग झाला. अलार्मला सुद्धा अलाराम म्हणतात. अलाराम म्हणजे राम आला. सकाळच्या प्रहराला राम प्रहर म्हणतात. एकमेकांना भेटतो त्याला राम राम म्हणतात. एकमेकांचा निरोप घेताना आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा असं म्हणतात. एका भक्ताने 1000 श्लोकांसहित रामकथा लिहिली. तिची अभंगांमध्ये, श्लोकांमध्ये, शब्दांमध्ये वाटणी केली. 2 अक्षरं राहिली. ती 2 अक्षरं म्हणजे राम. हीच 2 अक्षरं भगवान शंकरांनी आपल्या कंठामध्ये सामावून घेतली. म्हणूनच समुद्र मंथनाच्या वेळेला हलाहल विष प्राशन करून सुद्धा ते त्यातून तरुण निघाले. हा राम नामाचा महिमा सकाळीच आपल्या संपूर्ण रस्त्यावर, गावोगावी आणि खेड्यापाड्यामध्ये सांगण्यासाठी कृष्णाचं मोरपीस घालून टाळ वाजवत त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने येणारा हा वासुदेव. खर तर वासुदेव आला असं म्हणतात. देवाची आठवण करून देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं. एका गायीच्या पाठीमागे सिंह लागला. पाठलाग करतो. सिंहापेक्षाही जोरात गाय धावते. का बरं? कारण सिंह धावत होता स्वतःच्या पोटासाठी आणि गाय धावत होती तिच्या जीवासाठी. पळता पळता एका साहेबांना आवडले दिसते. पळता पळता नदी किनारी गेली आणि गाय गाळामध्ये रुतून बसली. तिच्या पाठीमागे सिंह तिला पकडायला गेला. तोही काही अंतरावर रुतून बसला. दोघेही अडकलेले आहेत. त्यावेळेला आता निघता येत नाही. म्हणून सहज सिंहाने गायीला विचारलं, मी मात्र अजून धडपड करतोय, मी प्रयत्न करतोय, तू शांत का? त्यावेळेला गायीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. गाय म्हणते, गाय अर्थात गोमाता कामधेनू म्हणते, संध्याकाळ झाली आहे, मला विश्वास आहे माझा मालक शोधत येणार आहे. संध्याकाळ झालेली आहे, मला विश्वास आहे पाण्याचं ठिकाण म्हणून मला याच ठिकाणी बघायला येईल आणि माझा मालक मला काढून घेऊन जाईल. तुला मात्र घेणारं कोणी नाही. आपण जिथे आहोत तेव्हा आपल्यासाठी कुणीतरी आहे हा विश्वास म्हणजेच आपल्या मालकाची आठवण, म्हणजेच आपल्या परमेश्वराची आठवण. तो परमेश्वर कोणत्याही रूपाने असू द्या, राम असू द्या, कृष्ण असू द्या, अल्लाह असू द्या, येशू असू द्या. या वसाहतीमध्ये मला सचिन सरांनी सांगितलं, सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने ज्या ठिकाणी नाचतात ती वसाहत म्हणजे ही वसाहत आहे. या ठिकाणी आलेला वासुदेव कसा आहे पाहूया पुढील सुंदरशा सादरीकरण.